मस्साजोग आणि परभणी प्रकरणी 2 वेगवेगळ्या न्यायालयीन चौकशी समित्यांची घोषणा। घटनांचा क्रम, कारणं आणि परिणामांचा समिती करणार अभ्यास। वाल्मी कराडला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। बीड कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक आणि विरोधकांमध्ये मोठा राडा। कराडचं मूळ गाव असलेल्या पांगरीमध्ये समर्थकांचं आंदोलन। खंडणी वसुलीमध्ये अडथळा ठरल्यामुळे सरपंच देशमुखांची हत्या। एसआयटीचा कोर्टामध्ये आरोप। हत्येच्या दिवशी मारेकरी आणि वाल्मी कराड यांच्यामध्ये फोनवरून संभाषण झाल्याचा दावा। विधान परिषद सभापती राम शिंदेंसमोर आज आमदार अपात्रतेची सुनावणी। नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिकेवरही सुनावणी होईल। नांदेडमध्ये चोरीच्या संशयावरून नीटची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थ्याला पोलीस कर्मचाऱ्याची बेदम मारहाण। व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस निलंबित, तर मारहाणीमुळे घाबरलेल्या मुलांनी हॉस्टेल। ओला उबेरप्रमाणेच राज्यभरामध्ये लवकरच बाईक टॅक्सी सेवा। आगामी 1-2 महिन्यामध्ये परिवहन विभागाकडून ॲग्रिगेटर अधिनियमाच्या अंमलबजावणीची शक्यता। भारतीय शेअर बाजारामध्ये भूकंप आणणारी हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी बंद करण्याचा निर्णय। हिंडेनबर्गचे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे निर्णय घेतल्याचा संस्थापक नाथन अँडरसन यांचा दावा। तब्बल 1.5 वर्षांच्या नंतर इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये शस्त्रसंधी। अमेरिका, इजिप्त आणि कतारची यशस्वी मध्यस्थी। इस्रायल मंत्रिमंडळाच्या अनुमतीची प्रतीक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।